पुढे मग नीलम गोरे यांच्या विरोधात सुषमा अंधारे या थेट वकिलांमार्फत कोर्टात गेलेल्या आहेत। नीलम गोरे यांना सुषमा अंधारे यांनी नोटीस पाठवली आहे। सुषमा अंधारे यांनी कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा केलाय, त्या दावा दाखल करणार आहेत। असीम सरोदे यांच्यामार्फत सुषमा अंधारे यांनी नीलम गोरे यांना नोटीस पाठवली। नीलम गोरेंविरुद्ध सुषमा अंधारे अशी आता न्यायालयीन लढाई जी आहे त्याला सुरुवात झाली आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे पुण्याचे प्रतिनिधी अभिजित पोटे आता क्षण आपल्याला बरोबर आहेत। अभिजित, काय माहिती? विशाल, दिल्लीत नीलम गोरेंनी जे ठाकरेंच्या विरोधात विधान केलं, त्या विधानानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अधिक आक्रमक झालेला पाहायला मिळते। कारण शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी एक नोटीस वकिलांमार्फत जे आहे ते नीलम गोरे यांना पाठवलेली आहे। जे आरोप दिल्लीतून खरं तर नीलम गोरेंनी केले, त्या आरोपांवर जी नोटीस आम्ही पाठवते त्याच्यावरती 4 दिवसात उत्तर देखील मागितलेलं आहे। ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या मार्फत नीलम गोरेंना ही नोटीस जी आहे ती पाठवण्यात आलेली आहे आणि 4 दिवसात हे सगळेच जे तुम्ही आरोप केलेत ते सिद्ध करा किंवा जी नोटीस आम्ही पाठवल्या त्या नोटीसीवर उत्तर देणं अपेक्षित आहे। आणि नीलम गोरेंनी जर उत्तर नाही दिलं तर मात्र आम्ही कोर्टात अब्रू नुकसानीचा जो दावा आहे तो दाखल करणार असल्याचं सुषमा अंधारेंकडून सांगण्यात येत होतं। आणि याचीच कायदेशीर लढाई म्हणून आता खरं तर नीलम गोरे यांना वकिलांमार्फत नोटीस जी आहे ती पाठवलेली आहे। गेल्या 3 दिवसापासून राज्यभर शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। बरोबर बघूयात आता यापुढे नेमकं काय घडतंय। न्यायालयीन लढाईला सुरुवात झाली। ही लढाई असणार आहे सुषमा अंधारे विरुद्ध